सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत शिव अरोर आणि राहुल सिंग यांचं इंडियाज मोस्ट फेअरलेस या पुस्तकाचा मराठी अनुवाद, जो संध्या रानडे यांनी केला आहे. आणि दादांचं आता पुढे काय झालं ते बघायला मलाही खूप उत्सुकता आहे आणि तुम्हाला पण नक्कीच असेल. तर बघूया पुढे काय होतं आहे. पण त्या मूर्ख दहशतवाद्याचा अंदाज साफ चुकला होता आणि त्यासाठी त्याला त्याच्या जीवाची किंमत मोजावी लागणार होती. त्या कारवाईत सहभाग असणाऱ्या एका सैनिकाने त्या प्रसंगाची आठवण सांगताना म्हटलं, त्याच्या बंदुकीतून गोळ्या सुटणार होत्या हे दादांनी गृहीतच धरलं होतं. अत्यंत चपळाईने ते वळले आणि विजेच्या वेगाने त्यांनी बाजूला झेप घेतली. कोणीही बघताना आश्चर्याने थक्क होईल अशा पद्धतीने त्यांच्यावर थेटपणे सटासट होणारा गोळीबार त्यांनी चुकवला होता. तो दहशतवादी घाबरून पुन्हा एकदा त्या खडकामागे दडून बसला. एक गोष्ट त्याच्या लक्षातच आली नव्हती की त्यांनी केलेल्या गोळीबाराने फक्त तो कुठे दडून बसला होता ती जागा त्या सैनिकाला दाखवून दिली होती. त्यानंतर समोरासमोर झालेल्या हातघाईच्या त्या लढाईत जे प्रशिक्षण दादांनी लष्करात भरती झाल्यावर घेतलं होतं त्याचा उपयोग करत क्षणाक्षणाला ते त्यांच्यातलं कौशल्य पणाला लावत होते. त्यांच्यातलं ते कौशल्य जे त्यांनी आजवरच्या त्यांच्या प्रत्येक कामगिरीत ओतलं होतं. दादा हळूहळू पुढे सरकले आणि तो दहशतवादी लपला होता त्या खडकाला वळसा घालून त्यांनी बंदुकीच्या दस्त्याने त्या दहशतवाद्याच्या तोंडावरच जबरदस्त प्रहार केला आणि पाठोपाठ तसेच बरेच तडाखे ते त्याला देतच राहिले. सपाटून मार खाल्ल्यामुळे गलितगात्र झालेल्या त्या दहशतवाद्याने त्याच्या हातातली बंदूक खाली टाकली आणि स्वतःच्या शरीराला एक जोरदार झटका देत त्यानं दादांच्या जीवघेण्या पकडीतून स्वतःला सोडवून घेण्याचा निकराचा प्रयत्न केला. पण हवालदार दादा त्या दहशतवाद्याहूनही अधिक चपळ होते. क्षणार्धात त्यांनी त्या दहशतवाद्याचा गळा आवळला आणि त्याचा सगळा खेळच संपवला. तो दहशतवादी तिथेच त्या बर्फात कोसळला. हवालदार दादांनी एव्हाना 3 दहशतवाद्यांना यमसदनाला धाडलं होतं. त्यांच्यापैकी प्रत्येकजण लष्करातल्या कमांडोजनी वापरण्याच्या सर्व युक्त्यांमध्ये तरबेज होता आणि डोंगरदऱ्यांमधल्या युद्धांसाठी प्रशिक्षित आणि सरावलेला आहे. हवालदार दादांच्या काही आठवणी सांगताना मेजर राज म्हणाले, हंगपन दादाची प्रत्येक हालचाल त्याच्या मनाचा कणखरपणा दर्शवणारीच असायची. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या मागचा काय हेतू आहे याची पूर्ण जाणीव त्याच्या कामात दिसून येत असे आणि त्याच्या कामावरची त्याची श्रद्धा तर अढळच होती. त्या दिवशी त्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतरही हंगपन दादांचं काम संपलेलं नव्हतं. अजून एक लढाई त्यांची वाट बघतच होती. ते होते त्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर 4था दहशतवादी डोंगराच्या कडेला दडून बसलेला होता. ती शेवटची शिकार अजून बाकी होती. त्याचा समाचार घेण्याच्या विचारातच दादांनी त्यांची AK-47 पुन्हा एकदा सज्ज केली आणि ते ती रायफल त्या दहशतवाद्यांच्या दिशेने रोखणार तेवढ्यात 7.62 mm बंदुकीतून सू सू आवाज करत गोळ्यांची फैर दादांच्या दिशेने झाडली गेली. खडकामागे दडून बसलेल्या त्या शेवटच्या दहशतवाद्यानेच दादांवर हल्ला केला होता. त्या गोळ्या सरळ सरळ दादांचा गळा भेदून गेल्या. त्या दहशतवाद्याला शोधून काढण्याच्या विचारात असलेल्या दादांवर दबा धरून बसलेल्या त्याच दहशतवाद्याने अगदी जवळून गोळीबार केला होता. कुठेही लपण्याचा विचारसुद्धा न करता तिथे निर्भयपणे उभे असलेले दादा शेवटी त्या गोळीबाराचे बळी ठरले. ते उभ्या उभ्याच तिथल्या बर्फात कोसळले. सूर्य आता बराच वर आला होता आणि त्याच्या तीव्र प्रकाशात डोळ्यांना दिपवून टाकणारा बर्फ अधिकच चकाकत होता. त्या स्वच्छ प्रसन्न वातावरणातच दादांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या दहशतवाद्याने शेवटी डाव साधलाच. दादा गेले त्यावेळी 9:45 झाली होती. तिकडे दूर हजारो किलोमीटरवरच्या त्यांच्या गावात दादांची 9 वर्षाची मुलगी रौकित आणि त्यांचा 6 वर्षाचा मुलगा सेंगवान शाळेला जाण्याची तयारी करत होते. त्यांचे वडील दूर कुठेतरी एका डोंगराळ भागात काम करतात हे त्यांना माहीत होतं. वडिलांना भेटायला जावं असं खूपदा या मुलांना वाटतही असे. दादा खाली पडले त्याचवेळी त्यांच्या AK-47मधून गोळ्यांचा वर्षाव झाला. बर्फाच्या त्या पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर जीवघेण्या थंड वातावरणात AK-47मधून सुटलेल्या त्यांच्या गोळ्यांचा नाद
आजूबाजूला काही क्षण घुमत राहिला. त्यावेळी कुणाच्याच लक्षात आलं नाही, पण प्राण जाता जाता सुद्धा दादा त्या दहशतवाद्याला जबर जखमी करून गेले होते. थोड्याच वेळात हवालदार दादांचं पथक आणि मेजर राज यांची माणसं तिथे पोचली, पण त्यांना दादांचा मृतदेह त्याच्याजवळ जाणं किंवा मृतदेह तिथून हलवणं शक्यच होणार नव्हतं, कारण चौथा दहशतवादी अजूनही जिवंत होता. त्यांनी तिथल्या परिसरावर एक नजर टाकली. बहुधा तिथे हातबॉम्ब फोडण्याचा दहशतवाद्यांचा विचार चालू होता. ही परिस्थिती लष्करातल्या सैनिकांसाठी नवीन असते. त्यांचा जिवलग सहकारी त्यांच्या अगदी समोरच मृतावस्थेत पडलेला असतो, पण मन विदीर्ण करून टाकणारं दुःख आणि हळव्या भावनांचा महापूर त्यांना थोपवून धरावाच लागतो. निदान कारवाई चालू असताना त्या काळापुरतं तरी हे सगळं बाजूला ठेवणं त्यांना भाग असतं. सहकार्याच्या मृत्यूनं मनावर झालेल्या जखमांना कुरवाळत न बसता लढाई पुढे चालू ठेवावी लागणं ही कुठल्याही सैनिकासाठी एक क्रूर शिक्षा असते. त्यांच्यासाठी अत्यंत कठीण काम असतं ते. हवालदार दादा त्यांच्या मृत्यूमुळे जाणवणारी पोकळी, त्यांच्या आशा जाण्याचं दुःख आणि त्यांच्या हाताखालच्या माणसांमधला 1,00,000 मोलाचा सैनिक आता इथून पुढे त्यांच्याबरोबर कधीही नसणार ही खंत, हे सगळंच मेजर राज यांच्या मनाला वेढून बसलं होतं त्यावेळी. पण या सगळ्या भावनांना त्यांना आवर घालावा लागला होता, कारण त्यांच्यात अडकून बसण्या एवढीही उसंत त्यांच्याजवळ नव्हती. त्यांनी घाईघाईने एक योजना मनाशी आखली. त्या चौथ्या दहशतवाद्याला ठार करण्यासाठी तो दडून बसलेल्या खडकाला वळसा घालून वरच्या बाजूला जायचं आणि तिथून गोळीबार करून त्याला बर्फात लोळवायचं. पण हे सगळं घडून येणं फारसं सोपं नव्हतं. मेजर राज आणि त्यांच्या माणसांना त्यासाठी 7 तास वाट बघावी लागली. शेवटी मेजर राज यांनीच झाडलेल्या बंदुकीच्या 3 फैरींनी त्या दहशतवाद्याला संपवलं. त्यावेळी संध्याकाळचे 3:45 वाजले होते आणि त्यानंतरच ते सगळे हवालदार दादांजवळ सुरक्षितपणे पोचू शकले. अंधाराचं साम्राज्य हळूहळू आसमंतात पसरायला सुरुवात झाली होती. बर्फात पडलेल्या दादांच्या निष्प्राण देहाकडे बघता बघता त्या सगळ्यांच्याच डोळ्यांना धारा लागल्या. दादांचा हात अजूनही त्यांच्या कलशनिकॉव बंदुकीच्या चापावर तसाच्या तसाच होता. त्यांच्यातला एक सैनिक गुडघ्यांवर बसला. दादांच्या शरीरात कुठे थोडीशी तरी धुगधुगी आहे का हे बघण्याचा त्याने प्रयत्न केला. तशी ती नसणार याची खात्री होती. तरीही त्यांच्या हातातली बंदूक त्यानं काढून घेतली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की बंदुकीतली शेवटची गोळी संपेपर्यंत ते लढले होते. बंदुकीच्या चापावर अजूनही घट्ट रुतून बसलेल्या त्यांच्या त्या आता निष्प्राण झालेल्या हाताने त्यांच्या असॉल्ट रायफलमधून 30 गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्यात संचारलेल्या भूतानेच त्या दहशतवाद्याला जखमी केलं होतं आणि म्हणूनच मेजर राव आणि त्यांच्याबरोबरच्या सैनिकांना त्या दहशतवाद्याला शोधून काढणं, त्याला ठार मारणं त्या दिवशी शक्य झालं होतं. दादांच्या मृतदेहापाशी सगळे उभे होते. स्वतःच्या दुःखाला आवर घालण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता, पण तरीही त्या सगळ्यांना परत परत भरून येत होतं. त्या क्षणांना ते कधीही आयुष्यात कधी विसरू शकणार नव्हते. आसाम रेजिमेंटच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये दादांच्या शौर्याला, त्यांच्या बलिदानाला एक खास अढळ असं स्थान मिळणार होतं याची त्या साऱ्यांना खात्री होती. स्वतःच्या कर्तव्याला वाहून घेतल्यासारखे दादा त्या दिवशी लढले होते. त्यांचं काम हे त्यांचं सर्वस्व होतं आणि अशी माणसंच भारतीय लष्कराच्या विजयाला मोलाचा हातभार लावत असतात. या माणसाने एकट्याने दहशतवाद्यांचा पाठलाग केला. काही गोष्टी अशा असतात की त्या समजून घेण्यासाठी तुमचं तर्कशास्त्रसुद्धा तोकडं पडतं. कर्नल मनीष अगरवाल हवालदार दादांच्या आठवणी सांगताना म्हणाले, नौगामच्या कारवाईत कर्नल अगरवाल यांनी 35 राष्ट्रीय रायफल्सचं नेतृत्व केलं होतं. ही कारवाई दुसऱ्याच दिवशी करण्यात आली होती, कारण भारतात छुप्या पद्धतीनं घुसलेल्या सर्व दहशतवाद्यांना ठार केलं गेलं होतं किंवा नाही याची खातरजमा लष्कराला करायची होती. त्यासाठी त्यांनी तिथला सगळा परिसर पिंजून काढला. एकूण किती दहशतवादी आपल्या भागात घुसले होते या संख्येशी साबू पोस्ट सोडताना हवालदार दादा यांना काहीच देणं घेणं नव्हतं. सगळ्याच दहशतवाद्यांना संपवणं हे त्यांचं एकमेव ध्येय होतं त्यावेळी.
आता मात्र लष्कराला दहशतवाद्यांचा शोध घेणं भाग होतं. त्यानंतर कुपवाडा परिसरातला गात्र गोठवून टाकणाऱ्या थंडीत दादा लढलेल्या शेवटच्या लढाईची शौर्यकथा लवकरच एखाद्या दंतकथेसारखी सर्वत्र पसरली. एक शूरवीर, एक आदर्श हिरो म्हणून दादांना लोकांच्या मनात एक विशेष स्थान लाभलं. अशोक चक्र या शांततेच्या काळातल्या शौर्यासाठी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च सन्मानाच्या पुरस्काराचे ते त्यांच्या मृत्यूनंतर मानकरी ठरले. 14 ऑगस्ट 2016 या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार त्यांच्या पत्नीनं स्वीकारला. अतुलनीय पराक्रम, धाडस, स्वार्थत्याग आणि समर्पित वृत्ती यांची एक अमरकथाच त्यांनी त्यांच्या शौर्यानं आपल्या देशबांधवांसाठी लिहून ठेवली होती. माझ्या 23 वर्षाच्या लष्करातल्या कारकिर्दीत मी आजवर अनेक सैनिकांचे पराक्रम, त्यांचं धाडस पाहिलं आहे. पण ज्यावेळी शत्रूच्या गोळ्या तुमच्या डोक्यावरून सू सू करत आवाज करत जात असतात, त्यावेळी अत्यंत शूर आणि दणकट सैनिकही कुठेतरी आडोसा शोधून तिथे लपतात. पण दादा हे काहीतरी वेगळंच रसायन होतं. त्यांचा मी CEO होतो यात माझाच मला सन्मान झाल्यासारखं वाटतं. आमच्या सैनिकांच्याही डोळ्यातही त्यांच्या जाण्याने पाणी उभं राहिलं आणि आमच्या अधिकाऱ्यांनाही त्यांच्या मृत्यूनं रडवलं, कर्नल अगरवाल म्हणाले. दादा गेले त्या रात्री एको कंपनीच्या एकाही सैनिकाने घासभरसुद्धा अन्न खाल्लं नाही किंवा कोणी झोपलंही नाही. त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मिळालेलं यश दादांच्या जाण्यानं पुरतं नासून गेलं होतं. मेजर राज यांना त्यांच्या शौर्यासाठी सेना मेडल पदक देण्यात आलं. रौकीत आणि सेनवांग यांना त्यांच्या वडिलांबरोबर ती दोघं खेळत असलेल्या व्हिडिओ गेम्सची आठवण येते. त्यांचे वडील त्यांच्याबरोबर घालवत असत ते सुंदर दिवसही त्या मुलांना आठवतात. त्यांच्या बटालियनच्या लोकांना हवालदार हंगपन दादांनी त्यांच्या युनिटच्या चर्चमध्ये एखाद्या धर्मोपदेशकानं धर्मग्रंथातल्या वचनांवर आधारित प्रवचन द्यावं तशी दिलेली प्रवचनं आठवतात. सगळे सैनिक ती त्यांची प्रवचनं ऐकण्यासाठी चर्चमध्ये हजर असत. हवालदार दादा आणि चेसन यांचं वैवाहिक आयुष्य फक्त 10 वर्षांचंच होतं. त्या दोघांचं नातं पतीपत्नींचं तर होतंच, पण त्याही पलीकडे जाऊन ते एकमेकांचे चांगले मित्र होते. आणि तरीही दादांनी सैनिकांच्या आयुष्यातल्या अनिश्चिततेविषयी, तिथल्या धोक्यांविषयी किंवा इतर कुठल्याही बाबतीतल्या त्रासांविषयी एका शब्दानंही चेसन यांना कधी काही कल्पना दिली नव्हती. ते गेल्यानंतर त्यांना कळलं की हंगपन त्यांचे भाऊ लाफंग दादा यांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करायला वेळोवेळी सांगत असत. हवालदार दादा यांना भारताच्या ईशान्य भागातल्या जंगलात फिरत असताना साप पाळायची सवयी झाली होती आणि त्या गोष्टीची त्यांना खूप आवड होती. चेसन यांना हे कळलं तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला होता. ते त्यांना अजूनही आठवतं. 2017 सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीच्या राजपथावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते चेसन यांनी हवालदार दादा यांना प्रदान केला गेलेला अशोक चक्र हा पुरस्कार स्वीकारला. नमस्कारासाठी नतमस्तक होत अत्यंत शांतपणे, विनम्रपणे आणि स्वतःचा आब राखत त्यांनी त्यांच्या दिवंगत पतीला मिळालेल्या सन्मानाचा स्वीकार केला. त्यावेळी स्वतःच्या भावनांना आवर घालणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतंच. त्यांच्या आयुष्यातला अत्यंत अवघड क्षण होता तो. त्या पुरस्कार समारंभाला जाताना दादांनी त्यांच्यासाठी स्वतःच्या आवडीने आणलेली निळी साडी चेसन नेसल्या होत्या आणि दादांनीच आणलेला पांढरा ब्लेझरही त्यांनी घातला होता. तर अशी ही हंगपन दादांची गोष्ट. मित्रांनो, खूप खूप थरारक असतं आणि किती कठीण असतं पहा सैनिकांचं हे आयुष्य. आपणही त्यांच्यापासून काहीतरी थोडंफार तरी शौर्य घेतलं पाहिजे असं मला नक्की वाटतं आणि तुम्हालाही असंच वाटत असेल याची मला खात्री आहे. तर भेटूया अशाच दुसऱ्या एका छानशा गोष्टीसह उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.